शाल ह्या पाठाचा सुरुवातीचा भाग आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. त्यानंतरचा परिच्छेद आपण इथे बघूयात. कविवर्य नारायण सुर्वे खूप सभा संमेलने गाजवत असत. पुढे ते साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाले. परिणामतः त्यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र भरतीच असे. सन्मानाच्या शाली श्रीफळ त्यांना मिळत राही. एकदा ते मला म्हणाले, या शाली घेऊन घेऊन मी आता शालीन बनू लागलो आहे. कविवर्य नारायण सुर्व्यांविषयी सांगत आहेत. या लेसनचे कवी राग जाधव आहेत. तर नारायण सुर्व्यांविषयी विचारतात तर त्यावेळेस ते नामांकित असे कवी होते, लेखक होते आणि त्यामुळे त्यांचे कोणतेही कार्यक्रम भरपूर प्रचंड गर्दी असायची. सभा संमेलने भरपूर त्यांचे गाजत होते त्यावेळेस आणि म्हणून त्यांना काही दिवसांनी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बनवण्यात आले. परिणाम त्याचा असं झाला की त्यांचा कोणताही कार्यक्रम असो, दिवसाचा किंवा रात्रीचा, आणि त्यामुळे प्रचंड गर्दी त्यांच्या कार्यक्रमाला असायची. तर अहोरात्र त्यांच्या कार्यक्रमाला गर्दीच असायची. प्रत्येक कार्यक्रमात त्यांना सन्मानाचे शाल आणि श्रीफळ मिळत राहील. श्रीफळ म्हणजे नारळ आणि शाल त्यांनी मिळायचा. आणि त्यामुळे ते एकदा लेखकांना म्हणाले की या शाली घेऊन घेऊन मी आता शालीन बनू लागला आहे. म्हणजे स्वतःला एक खोचकप्रमाणे ते बोलले, टॉन्ट मारून, की मी आता खूप म्हणजे चांगल्या स्वभावाचा किंवा मोठा नामांकित मोठा बनून राहिला आहे. मी खूप मोठा होऊन राहिलो आहे. स्वतःला थोडंसं हास्यात्मक बोलले. त्यानंतरचा परिच्छेद बघूयात. त्यांच्या बोलण्यातील उपरोधिक खोच माझ्याच नव्हे तर कोणाच्याही सहजपणे लक्षात येणारी होती. शाल व शालीनता यांचा संबंध काय? खरे तर खरीखुरी शालीनता शालीविना शोभते. सुर्वे मुळातच शालीन. शालींच्या वर्षावाखाली त्यांची शालीनता कधी हरवली नाही, कधी क्षीण झाली नाही. आणि म्हणून लेखक म्हणतात की ही जी त्यांची बोलण्यातली एक उपरोधिक खोच होती, स्वतःला काहीतरी असं टोचून बोलण्यासारखं, ते कोणाच्या लक्षात येण्यासारखंच होतं. आणि म्हणून त्यांच्यासमोर एक प्रश्न पडतो की नेमकी शाल आणि शालीनता या दोघांचा संबंध काय आहे? म्हणजे जर एखाद्याला भरपूर शाली मिळाल्या, सत्कार झाले, शाली मिळाल्या, तर खरंच तो चांगल्या स्वभावाचा, एक नामांकित व्यक्ती चांगल्या स्वभावाचा आहे असं म्हणू शकतो का? ज्याला आपण शाली देतो तो पैशानेही मोठा राहू शकतो, पण स्वभावाने तो चांगला असेलच असं शालीन व्यक्तित्व आहे असं म्हणू शकतो का? म्हणजे दोघांचा काही संबंध आहे का? खरे पाहता खरीखुरी शालीनता कशाविना? शालीविनाश म्हणजे बिना शालीने शोभून दिसते. म्हणजे काही अपेक्षा न करता, कसलेच काही मागणी न करता, जर कोणी एखादे कार्यक्रम करत असेल किंवा कोणतेही याला जर कसलीच मनात त्याच्या अपेक्षाच नाही कसलीच, असं जर असेल तरच ते शालीनता शोभून दिसते. म्हणजे त्या व्यक्तीकडे शालीनता आहे हे शोभून दिसते. पण खरंच एक शालीन आहे म्हणून त्याला आपण बोलवणे, शाल देणे आणि खरंच तो स्वभावाने शालीन नसेल तर ते चुकीचं जाते. म्हणून तो प्रश्न त्यांना पडलेला आहे. पण नारायण सुर्वे मुळातच शालीन आहेत. म्हणजे जन्मताच त्यांचा स्वभावगुण चांगला आहे आणि त्यामुळे त्यांनी कितीही सत्कार झाले, त्यांचे सभा संमेलनं गाजत असले तरी पण त्यांनीच आपल्या स्वभावामध्ये एक गर्व येऊ दिला नाही आणि म्हणून त्यांनी त्यांची शालीनता हरवली नाही आणि क्षीणही केली नाही. क्षीण म्हणजे कमी असं म्हटलेलं आहे. त्यानंतरचा परिच्छेद. मी कविवर्यांना म्हटले, शालीमुळे शालीनता येत असेल तर मी कर्जबाजारी होईन, भिकीला लागेन, पण शेकडो शाली खरेदी करून सर्वांना एक एक शाल लगेचच नेऊन देईन. यावर तो शालीन कवी मनापासून असला. म्हणून कविवर्य त्याला म्हणतात की शालीमुळे जर शालीनता येत असेल, म्हणजे जर भरपूर शाली मिळाल्याने इतकं सोपं असेल, समजा की भरपूर शाली मिळाल्या तर आपण खरंच शालीन बनतो, इतकं सोपं जर शालीनता मिळवणं शालीमुळे होत असेल तर मग कोणी काय करेल? जेवढी प्रॉपर्टी आहे ती सगळी विकून भरपूर शाली विकत घेईल आणि शाली विकत घेऊन लोकांना एक एक वाटून देईन, कर्जबाजारी होईल, वतपूर्ण शाली घेऊन भिकारी बनेल. पण जर यामुळे जर आपण शालीन, मोठा, नामांकित असा व्यक्ती बनत असेल तर त्यामुळे आपण कर्जबाजारी बनणं पसंत करू, पण आपण शाल विकत घेऊ. कारण शाल जर भेटली तर आपण शालीन बनतो. इतकं सोपं असेल तर कोणी कर्जबाजारी बनणं मान्य करेल असं ते म्हणतात. आणि यावर त्यांना मनापासून स्वतःला हसायला येतं. आणि त्या शालीमुळे शालीनता येते की जाते? या प्रश्नाचे माझे उत्तर जाते असेच आहे. सन्मान करण्याच्या रूपाने आपण खरे तर एक शालीन जग गमावून बसण्याचा धोकाच मोठा असतो. आणि म्हणून ते म्हणतात की शालीमुळे शालीनता येते की जाते ह्या प्रश्नावर नेमकं उत्तर काय असेल तर जातेच. कारण कोणी जर एक भरपूर शाली मिळाल्या, सत्कार झाले तर किंचित का असे ना थोडासा एक गर्व, अहम आपल्या मनात शिरण्याची भीती अधिक असते आणि म्हणून शालीनता त्या शालीमुळे जाण्याचा धोका अधिक असतो.
सन्मान करण्याच्या रूपाने आपण एक सुंदरसं जग म्हणजे खरे तर एक शालीन जग जो आपण एक चांगल्या स्वभावाचा असतो हे असतो तो आपण भरपूर सत्कार होत गेले, नामांकित होत गेलो का किंचित अहंगर्व जर आपल्यामध्ये शिरत असेल तर आपल्याला हे जे आपलं जग आहे, शालीन जग, चांगल्या स्वभावाचं आपलं जग जे आहे तो आपल्याला गमावून बसण्याचा धोका खूप जास्त असतो. समोरचा परिचय बघूया. मी 2004 साली मराठी साहित्य संमेलनाचा बिनविरोध अध्यक्ष झालो. तत्कालीन 1-2 वर्षात माझ्यावर शालींचा वर्षाव झाला. एवढ्या शाली जमत गेल्या की माझ्या 8x6च्या खोलीत त्यांना ठेवणे शक्य नव्हते. मग मी सगळ्या शालींचे गाठोडे बांधून ते निकटवर्ती मित्राकडे ठेवले व त्या शाली वापरण्याचे वगैरे त्याला सर्व अधिकार दिले. बिचारा अतिप्रमाणे. त्याच्याही छोट्या खोलीत त्याने ते सांभाळले. हळूहळू मी सगळ्या शाली वाटून टाकल्या गरीब श्रमिकांना. लेखक म्हणतात की 2004 साली मराठी साहित्य संमेलनाचे बिनविरोध म्हणजे कोणीच त्यांना विरोध केला नाही की यांना अध्यक्ष करायचं नाही, बिनविरोध ते अध्यक्ष बनले. आणि त्यामुळे त्यांचे अजून त्या 1-2 वर्षामध्ये त्यांच्यावर भरपूर शालींचा वर्षाव झाला. म्हणजे भरपूर त्यांना मोठा नामांकित व्यक्ती झाल्यामुळे अजून त्यांचे संमेलनं होत गेले, सभा संमेलनं होत गेले, त्यांना सत्कारात्मक शाली मिळत गेल्या. आणि त्यामुळे त्यांच्याजवळ एवढ्या शाली जमल्या की त्यांच्या ज्या छोटीशी खोली होती त्या खोलीमध्ये त्या ठेवणे कठीण जात होतं. कारण बाकीचं घरचंही सामान असेल, महत्त्वपूर्ण गरजेचं सामान होतं, त्यामुळे त्या ठेवताना त्यांना अडचण जात होती. आणि म्हणून त्याचं एक गाठोडं बांधलं आणि निकटवर्ती म्हणजे जवळच्या मित्राकडे, याच्यावर प्रश्न विचारला आहे तुम्हाला लेसनच्या मागे. तर निकटवर्ती म्हणजे जवळच्या मित्राकडे, जो खास मित्र असेल त्याच्याकडे नेऊन ठेवले. आणि त्याला सांगितलं की तुला जर कधी गरज पडली, काही झालं तर तू अधिकाराने त्या शाली घेऊ शकतोस, स्वतःसाठी पण घेऊ शकतो. अशा प्रकारे त्यांनी त्याला अधिकार दिले की तू ते वापरू शकतोस. पण तो एवढा प्रामाणिक होता की त्याने त्या कधीच वापरल्या मात्र नाही, पण त्याचा आपल्या छोट्याशा खोलीत मात्र त्यांनी सांभाळून ठेवल्या. आणि अशाप्रमाणे ज्या भरपूर शाली त्यांच्याकडे लेखकांकडे जमा झाल्या. मग आता काय करायचं, जो गरजू व्यक्ती आहे तर अशा गरजू व्यक्तींना, गरीब श्रमिक जे व्यक्ती आहेत त्यांना त्यांनी त्या वाटणं सुरू केलं आणि हळूहळू त्या शाली सगळ्यांना वाटून टाकल्या.